त्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे हाऊ टू फाइंड द इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स बाय ॲडजॉइंट मेथड. पण ॲडजॉइंट मेथडमध्ये आपण आजची मॅट्रिक्स घेतली ऑफ ऑर्डर 3×3. सो 3×3 ऑर्डरची मॅट्रिक्स आहे आणि तिचा इनवर्स फाइंड आउट करायचं आहे ॲडजॉइंट मेथडनी. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं की आपण इनवर्स ॲडजॉइंट मेथडनी काढला होता, पण तिथे मॅट्रिक्स ऑर्डर 2चीच घेतली होती. जरी ऑर्डर 2ची मॅट्रिक्स जरी असली तरी आपल्या स्टेप्स त्याच आहेत. आपल्याला गिव्हन मॅट्रिक्स आहे ए मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढायचा आहे. डिटर्मिनंट काढल्यानंतर इफ दिस डिटर्मिनंट इज नॉन झिरो कॅन से द A inverse of the matrices exists, that is this matrix is invertible. Then we have to go for the next process, that means we have to find its minor matrix, then cofactor matrix, then find adjoint, then we have formula and we can put the values and finally we will get the solution. So let us start. So how we can write the determinant of this matrix A? So determinant of A is equal to this is method to write determinant of matrix. So this determinant is of this matrix. Okay, so calculate the value of this determinant. So we have determinant so इथे 0 येणार आहे म्हणून आपण 0 लिहिलाय -1. So this is equal to, here we have 6 and here we have -5. So answer is 1. So we know that this is not equal to 0. What this implies is, this implies is that A inverse is exists. So that means this matrix is invertible. So let us find its inverse. So first of all we have to find its minor matrix. Minor matrix of A. आता मायनॉर मॅट्रिक्स ऑफ ए फाइंड आउट करण्यासाठी प्रत्येक एलिमेंटचा मायनॉर तुम्ही सेपरेटली फाइंड आउट करण्याची गरज नाही आहे, जर तुमची प्रॅक्टिस असेल तर. जर प्रॅक्टिस नसेल तर प्रत्येक एलिमेंटचा मायनॉर तुम्ही काढून घ्यायचा आहे, म्हणजे M11 M22 अप टू M33 प्रत्येक एलिमेंटचा मायनॉर काढा आणि त्यानंतर कोफॅक्टर काढा. सो मी डायरेक्ट ओरली कॅल्क्युलेशन करणार आहे. सो पहिल्या एलिमेंटचा मायनॉर काढतोय आपण, म्हणजे 2चा. तर तो मायनॉर येणार आहे 3. त्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे 0चा मायनॉर. तर 0चा मायनॉर येणार आहे 15. देन नेक्स्ट वी हॅव टू फाइंड द मायनॉर ऑफ -1. देन व्हॉट इज द मायनॉर ऑफ -1? इट इज 5. देन वी हॅव टू फाइंड द मायनॉर ऑफ 5. सो इट इज +1. Then minor of 1, so it is 6. Then minor of 0, so it is 2. Minor of this 0, then it is +1. Minor of 1, so it is +5. Minor of these 3, it is 2. So in this way we can find the minors of each and every 9 elements. ओरली कॅल्क्युलेशन करता येतील तुमची प्रॅक्टिस असेल तर. ठीक आहे. सो या पद्धतीने आपला झाला आहे मायनॉर ऑफ दिस मॅट्रिक्स ए इज. सो नेक्स्ट वी हॅव टू फाइंड द कोफॅक्टर मॅट्रिक्स. सो नेक्स्ट वी हॅव टू गो फॉर द कोफॅक्टर मॅट्रिक्स. मॅट्रिक्स ऑफ ए. सो कोफॅक्टर मॅट्रिक्स कशी फाइंड आउट करणार? तुम्हाला सर्वांना रूल माहिती आहे. मायनॉरवरनं कोफॅक्टर जर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, इव्हन प्लेसचे एलिमेंट ॲज इट इज लिहायचे, पण ऑड प्लेसेसचे एलिमेंट आहे त्यामध्ये साईन चेंज करायचं आहे. तर ऑड प्लेसेसचे एलिमेंट कोणते ते बघूया आपण. ह्या वरच्या मॅट्रिक्समध्ये बघा. सो ही A12ची प्लेस आहे, ही A21ची प्लेस आहे, म्हणजे ह्या 2 प्लेस. त्यानंतर ही A23ची प्लेस आहे, म्हणजे ही सुद्धा ऑड प्लेस आहे. त्यानंतर ही A32ची प्लेस आहे. सो ह्या 4 प्लेसेस आहेत ऑड प्लेसेस असं म्हणू शकतो आपण. सो वी हॅव टू चेंज द साइन ऑफ दिस 4 एलिमेंट्स ओनली. सो लेट अस राईट द कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ ए. So we have to write 3 as it is. We don't have to change its sign.
Then we have to change the sign of 15. So we have to write here minus 15. So here 5 minus 1, 6 minus 2, 1 minus 5 plus 2. सो तुमच्या लक्षात आले आपण फक्त या 4 एलिमेंटच्या साईनमध्ये चेंज केलं आहे टू राईट द कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ ए. So next we have to find the adjoint of this matrix. So adjoint of A. So we know that what is adjoint. Adjoint is nothing but transpose of cofactor matrix of A. Cofactor matrix of A. So let us write the transpose of cofactor matrix of A. So it is equal to 3 minus 1, 1 minus 15, 6 minus 5, 5 minus 2, 2. So in this way we have our adjoint of A. So we have formula to write the A inverse. So what is that formula? So formula is A inverse is equal to 1 upon determinant of A multiplied by adjoint of A. बरेच मुलं याचा मीनिंग हे घेतात मॉड सारखा, म्हणजे डिटर्मिनंट जर मायनस आला तर तो प्लस करून लिहितात. खूप चुकीचं आहे हे. दिस साइन रिप्रेझेंट्स द determinant. So this is determinant of A multiplied by adjoint. So we know that our value of determinant is 1. So we have to write it. So 1 upon 1 multiplied by this adjoint matrix, that is 3 minus 1, 1 minus 15, 6 minus 5, 5 minus 2 and plus 2. So this is our A inverse matrix. याआधी आपण जेव्हा रो ट्रान्सफॉर्मेशन एक्झाम्पल सॉल्व केले होते तिकडे आपण काय केलं होतं, लेटेस्ट चेक म्हणून आपण चेक केलं की आपण फाइंड आउट केलेला इन्व्हर्स बरोबर आहे की नाही. तसं इकडेही करूया. सो लेटेस्ट फाइंड द ए मल्टिप्लाइड बाय ए इन्व्हर्स. इफ अवर आन्सर इज राईट देन व्हॉट we have this multiplication is equal to identity matrix. So here first of all write A matrix. So this is our A matrix. Then write the inverse, which is 3 minus 1, 1 minus 15, 6 minus 5, 5 minus 2, and here we have 2. Let us check. So this is equal to, what you have first element? Here we have 6 and this 0, so minus 5. That means our first element is 1. Then next element we have to check minus 2 plus 2, that means 0. That next element 2, 0 and minus 2. That means again we have 0. So next second row first column, so 15 minus 15 and the 0, that means we have 0. Then second row second column minus 5, that is plus 1. So in this way you can check for all elements. What you will get? You will get your matrix which is equal to identity matrix. So या पद्धतीने आपल्याला दिलेली मॅट्रिक्सचा इन्व्हर्स बाय adjoint मेथड फाइंड आउट करता येतो by using only 4 steps, and you can check its inverse is correct or not by this method.